आज माझ्यासारखे कितीतरी बिझनेसमॅन लोकांना त्यांनी फसवलं की काय असाही डाऊट आहे। आणि दुसरी गोष्ट 3 ते 4 त्यांच्या बँका आहेत, म्हणजे पवनराजे मल्टीस्टेट असेल, यशदा मल्टीस्टेट असेल, लोकमंगल मल्टीस्टेट किंवा पतसंस्था असेल, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। आणि याच्यामध्ये ऑलरेडी माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत की किती पेमेंट आलं, त्याच्यातून त्यांनी कसं वर्ज करून घेतलं, आणि कुठल्याही सगळा कायदा हे कायद्याचं पालन न करता, RBIचं पालन न करता हे बँका चालवतात, ह्यांची पण चौकशी झाली पाहिजे। आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की या झालेल्या भूखंड घोटाळ्यामध्ये ह्यांनी बँकेकडची NOC न घेता अजून 14 लोकांना तो प्लॉट विकला, आणि तेच 14 लोक परत माझ्या कशा अंगावर घालता येतील ह्याच्या ते प्लॅनिंगमध्ये होते, पण त्यांचा तो प्लॅन फसलेला आहे। दुसरं अजून एक की आत्ता मी प्रचंड घाबरलेलो आहे, मला झोप लागत नाही आहे, मला आत्ता मला ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि मला संरक्षण मिळावं, एवढीच मी आपल्याकडे विनंती करतो।